मॉर्निंग फ्रेंड्स, फक्त सकाळचे 6:15 वाजलेत आणि ऊन पहा, इतकं कडकडीत ऊन पडणार आहे आता. तर मी इथं दाखवायला आणले तुम्हाला. हे पहा, किती सुंदर असा आपला लौकी म्हणजे दुधी भोपळा. आणि त्याचबरोबर हे पहा, असे छोटे छोटे सुंदर दुधी भोपळे यायला चालू झालेले आहेत. फुलं तर तुम्ही पाहताच आहे. आणि मी आलेले आहे काकडी तोडायला. पूर्ण चिखलानं माखलेल्या काकडी तोडायचं मला एक टास्कच वाटतं. हे बघा चिखल. आजकाल कवळ्या कवळ्याच काकड्या तोडते, कारण लगेच जून होतात तिथं आणि लाल दिसायला. एक आपल्या सबस्क्रायबर ताई सारखं मला सांगतात, गवत काढा म्हणजे चांगलं येईल पीक. अरे पण त्या चिखल पहा ना, कंटिन्युअस पाऊस पडतोय. एवढं सोपं आहे का गवत काढायचं काम? आम्ही करतोय आमचं ट्राय भरपूर. फ्रेंड्स, हा भोपळा बघा पिवळा व्हायला लागलाय मस्तपैकी. आणि दुसरा दाखवते, तो अजून छोटा आहे. हे पहा, चिखलामध्ये आहे. अशा सुंदर सुंदर काकड्याही यायला लागल्यात. अजून भरपूर काकड्या आहेत आपल्याकडे. आपण छोटी छोटी अशी झेंडूची रोपं तयार केलेली आहेत. आणि ही आहे आपली शेवंती. हे बघा, भोपळ्याचा वेल असा कंपाऊंडवर चढायला चालू झालेला आहे. काय माहीत, असं वाटतं किती भोपळे येतील आता. तर मी आलेले आहे आपल्या बागेच्या बाहेर आणि इथं या कंपाऊंडवर असे मस्त मस्त गोसावळी लागलेले आहेत. तर मी कोळस तोडून घेतलं आणि हे अजून एक गोसावळ मिळालेला आहे. हे बघा, 2. हे पहा फ्रेंड्स, किती सुंदर असा दोडकाही आलेला आहे आपल्या इथे. आणि हे पहा, इथंही एक छोटा असा छान दोडका लागलाय. छान वेल लागू झालाय. आणि हे पहा, अजून एक दोडका आहे आपल्या इथं. बाहेरून मला वांग दिसलंय, मी आता आत जाऊन तोडणार आहे. हे पहा, केवढं मोठं वांग आलंय, दिसू शकतं तुम्हाला. हे बघा, हे बाहेरूनच तोडलं. बघा किती सुंदर वांग मिळालं. हे बघा फ्रेंड्स, इतकी वांगी आलीत या रोपांना. खालून तुम्हाला दिसत असतील. मी बाहेरून शूट घेतेय. पाऊस भरपूर झालेला आहे, तरी पण भेंडी इतकी आली बघा 2 दिवसात. आणि काल खूप इथं पाऊस झाला आहे. यावेळी पावसामुळे पिकांची पण सगळी गडबड, कन्फ्युजन चालू आहे. आणि आम्हाला पण कळत नाही आहे, कारण उन्हाळ्यात आपण भेंडी, गवारी हे तर भरपूर येतातच, पण वेल्स बहुधा तुम्ही सर्वांनी लावा. या मोसममध्ये येतात, पण पावसामुळे त्याचंही थोडं नुकसान चालू आहे. पण पाहूया, निसर्गापुढं कुणाचं काही चालत नाही. कारण मागच्या उन्हाळ्यात वेलाची फळभाजी भरपूर छान आली होती. ह्या वेळेला दुधी भोपळा, कोहळा यांचं अजून लेटच चालू आहे पीक. अजून नाही आलं व्यवस्थित. भेंडी, गवारी आणि वांगी यावरच भर चालू आहे. सगळा चिखल पाहू शकताय गवारीमध्ये. हे बघा, सगळ्या बागेत चिखल झालेला आहे. आणि नवीन नवीन रोपं यायला लागली आहेत. टरबूज लावलेत वेल आपण. आणि ही नवीन रोपं आहेत आपल्या गवारीची. परत गवारीच्या गोल गोल चपट्या बिया असतात, पण आम्ही ही रोपाची जुडी आणून लावली आहेत ही सगळी रोपं. आणि ही आपली गाजरं, जी आपण खूप आधी उन्हाळ्यातच लावली आहेत. टरबुजाचं वेल. आणि चला एक गाजर काढूया आपण. साईडचंच काढते एखादं. तर चिखल एका हातानं शूट करते, एका हातानं गाजर काढते मी. पण ठीक आहे, उन्हाळ्यात गाजर मिळतात तेच विशेष. बघा, चिखलानं माखलं एवढं छान गाजर. आणि ही वांगी पहा, इतकी वांगी झाली आहेत. आणि तुम्हाला दाखवते मी. असं आधी माझं एकही वांग किडलेलं नव्हतं, पण जेव्हापासून यावेळी पाऊस चालू झाला ना, तेव्हापासून काय काय वांगी अशी किडलेली दिसत आहेत. तर मला चालता येत नाही आहे, चप्पल अशी जड झाली आहे चिखलानं. आणि वांगी तोडलेली आहेत आम्ही. हे पहा, आज अगदी चप्पलापासून सगळं धुवायचं काम आहे. नाही नाही म्हणता म्हणता थोडी थोडी करत आहे बघा. टोपली भरून भाजी मिळाली आज, एवढ्या छान पाऊस असून सुद्धा. आज भरपूर आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची भाजी काढलेली. अगदी काकडी, भेंडी आणि शिमला मिर्च पासून वांगी, सगळं काही आहे. तर हा आजचा माझा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तर परत भेटूया अशाच सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.